पालेभाज्या खाऊन कंटाळा आला किंवा सकाळच्या घाईमध्ये डब्यांसाठी पटकन होणारी अशी भाजी आहे, तर मसूरची भाजी. तर या ठिकाणी मी 1 वाटीभर मसूर डाळ आहे ती धुवून घेतली आणि आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतलं. 1 मोठा चमचा तेल घेतलं. यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता घालून घेऊ आणि यामध्ये घालूया आता हिरव्या मिरच्या 2 ते 3. यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे किंवा अगदी लांब असा थोडा कांदा जास्त घातला तरी ही भाजी खूप छान बनते. लसूणसुद्धा घालायचं आहे. तर लसूण असं थोडा जास्त ठेचून घातला म्हणजे खमंग अशी भाजी बनते. आणि यामध्ये घालूया आता बारीक चिरलेला टोमॅटो कांद्यामुळे या भाजीला अगदीच मस्त अशी चव येते. तर आता टोमॅटोही मी बारीक चिरून घेतला आणि आता टोमॅटोही घालू आणि परतवून घेऊ. तर मसूर डाळ या पद्धतीनेच आपण तूर डाळ, वेगवेगळे कडधान्य डाळी यांच्यासुद्धा झटपट होणाऱ्या अशा रस्सा भाजी किंवा सुकी भाजी अगदीच टिफिनला अशी बनवू शकतो. पण मसूर डाळ आहे ती खूप जास्त वेळ लागत नाही. ही भाजी पटकन बनली जाते. अगदीच भिजवून नाही ठेवली तरी चालते. आता फोडणीमध्ये मी कोथिंबीरही घातली आणि मसाले घालू. मसाल्यांमध्ये घेतले लाल तिखट, मीठ अर्धा चमचा आणि हळदी घेतली आणि आता मसाले घालून थोडेसे परतवून घेऊ. मसाले आपण आवडीनुसार वापरू शकतो. तर या ठिकाणी मी साठवणीचं लाल तिखट घेतलं होतं, त्यामुळे बाकीचे मसाले असे जास्त नाही वापरलेत. तुम्हाला हवं असतील तर कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड असे मसाले घालू शकतो आपण किंवा थोडंसं तयार वाटण असेल फ्रीजमध्ये ते घातलं तरीसुद्धा चालेल. आणि आता भिजवलेली किंवा धुवून घेतलेली जी डाळ आहे ती घातली मी, मसूरची डाळ, आणि पाणी घातलं आहे. तर पाणी घालून एक 5 ते 7 मिनटं ही भाजी आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचे, शिजवून घ्यायचे. अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर पाहू शकता या ठिकाणी पाणी आटलं होतं, भाजी शिजली होती. तर अगदीच खूप जास्त पाणी घालून न शिजवता ही भाजी थोडीशी डाळ जी आहे ती अख्खी राहील अशी पाणी घालून शिजवून घ्यायची आणि मस्त अशी झटपट आपली मसूर डाळ भाजी तयार आहे. तर या पद्धतीने आपण वेगवेगळ्या डाळी बनवू शकतो, कडधान्य डाळी बनवू शकतो. पण बाकीच्या डाळी थोडा वेळ भिजवून वगैरे ठेवावं लागतात. पण ही जी मसूर डाळ आहे ती न भिजवता अगदी झटपट अशी आपण कोणतीही पूर्वतयारी न करता ही भाजी बनवू शकतो. तर ही साधीसोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.